कामाबाबत चांगलेच कडसवल्यानंतर शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे। नवी मुंबईत देखील सिडको महानगरपालिका आणि MIDC यांनी अनधिकृत बांधकामाची माहिती गोळा करायला सुरुवात केली आहे। तर महानगरपालिकेने आणि सिडकोने नोटिसा पाठवण्याचा सपाटा सुरू केला आहे। सुरुवातीला अंगात बळी घेऊन काम करणाऱ्या यंत्रणा आपले हात ओले झाल्याने शांत झाले असून त्यानंतर पुन्हा अनधिकृत बांधकामाची भूमाफियांची मोहीम सुरू झाली आहे। यामध्ये महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी विभाग अधिकाऱ्यांना अनधिकृत बांधकामाची माहिती देण्यास सांगितली, परंतु अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली। याचाच फायदा घेत भूमाफियांनी घनसोलीमध्ये 5 मजली इमारतीवर कुठे 2 मजले तर कुठे 1 मजला वाढवला आहे। त्यातच सिडको प्रशासनाने 22 मेला शिवगंगा या इमारतीमधील गाळ्यांना जनहित याचिका दाखल झाल्यानंतर वाणिज्य वापराच्या नोटिसा बजावल्या, परंतु अवघ्या 2 तासात जमीन मालकाने नोटिसाच गायब केल्या आहेत। एकंदरीत प्रशासनाची बेकायदा असणारी पकड ही कमी झाली असून कोणत्याही प्रकारचे दस्त नोंदणी होत नसतानाही बांधकामे ही अधिकाऱ्यांच्या संगनमताने उभी राहत आहेत। कुस्तीचे आयुक्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉक्टर कैलास शिंदे यांना त्यांचेच अधिकारी गुरफटत असल्याने अनधिकृत बांधकामांना एका प्रकारे अधिकारीच खतपाणी घालत असल्याची बाब समोर आली आहे।